शरीराचे वजन जास्त असणे हे जसे योग्य नाही, त्याचप्रमाणे वजन कमी असणे हे देखील योग्य नाही. आपले वजन कमी आहे किंवा आपण अंडरवेट आहोत हे आपल्याला BMI इंडेक्सने सहज कळते. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन चेक करा. त्याने आपल्याला सहज कळेल की आपले वजन हे कमी आहे किंवा आपण अंडरवेट आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये वजन नैसर्गिक पद्धतीने वाढवण्यासाठीची योगासने व कोणते घरगुती उपाय आपल्याला करता येतील याविषयी माहिती घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, मी कोमल पाटील. स्वास्थ्य आनंद मराठी या आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. सर्वात प्रथम आपल्याला समजून घ्यायला हवे की वजन कमी असणे किंवा अंडरवेट असणे या मागची कारणे कोणती. तर काही मुख्य कारणे आपण पाहूयात. सर्वात प्रथम म्हणजे अनुवंशिकता. आपली आई आजी यांची अंगगाठी बारीक असेल तर आपली देखील त्याप्रमाणे अंगगाठी ही बारीक असते, हे त्यामागचे कारण आहे. दुसरं, भूक कमी लागणे, यामुळे देखील वजन कमी असते. तिसरं, चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम क्रिया ही कमी असते, मंदावलेली असते, त्यामुळे देखील वजन हे कमी असते. म्हणजे जे आपण खातो ते व्यवस्थितरित्या त्याचं पचन होत नाही आणि आपले वजन हे कमी असते. आहारातील पौष्टिक घटकांची कमतरता. आहारात बऱ्याचदा पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश व्यवस्थित पद्धतीने न झाल्यामुळे देखील वजन हे कमी असते. पाचवे कारण, हॉर्मोनचे इम्बॅलन्स, त्याचे असंतुलन हे देखील एक मुख्य कारण आहे. किंवा शरीरात मोठी व्याधी झालेली असेल, आपले औषधं, वेगवेगळ्या गोळ्या आपल्या चालू असतील तर बऱ्याचदा त्यामुळे देखील वजन हे कमी असते. तर अशी ही काही मुख्य कारणे आहेत ज्यामुळे वजन हे कमी असते. आता नैसर्गिक पद्धतीने वजन वाढवण्यासाठी योग्य पद्धतीचा व्यायाम, योगासने प्लस आपलं डाएट, आहार हे देखील अतिशय महत्त्वाचे आहे. तर सर्वात प्रथम आपण समजून घ्यायला हवे की आपण कोणत्या पद्धतीचा व्यायाम किंवा योगासने करायला हवेत. रोज सकाळी नित्यनियमित 6 ते 7 सेट सूर्यनमस्कार हे करायला हवेत. एका सेटमध्ये 2 सूर्यनमस्कार होतात, तर असे 6 ते 7 सेट म्हणजे 12 कमीत कमी सूर्यनमस्कार रोज आपण घालायला हवेत. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की सूर्यनमस्कार किंवा व्यायाम केल्यामुळे आमचे वजन कमी झाले तर, परंतु तसे नसते. ज्यावेळी आपण योगासने, कोणतेही व्यायाम प्रकार जेव्हा सुरुवात करतो तर त्याला आहाराची योग्य जोड देणे देखील महत्त्वाचे असते. आणि योगासने, सूर्यनमस्कार ज्यावेळी आपण सुरू करतो त्यावेळी आपली जी मसल स्ट्रेंथ आहे ती वाढायला सुरुवात होते. जर आपले वजन जास्त असेल तर ते कमी होते आणि कमी असेल ते वाढायला सुरुवात होते. म्हणजे बॉडी टोनिंग अतिशय उत्तम पद्धतीने योगासनांमध्ये, या व्यायाम प्रकारांमध्ये, सूर्यनमस्कारामध्ये होत असते. त्यामुळे वजन कमी होत नाही, तर वजन जर कमी असेल तर ते नक्कीच वाढायला मदत होते. त्यामुळे 6 ते 7 सेट सूर्यनमस्कार रोज नित्यनियमित आपण घालायला हवे. सूर्यनमस्कार नेमका कसा करावा याविषयीची लिंक वरती आय बटनमध्ये आहे, नक्की जाऊन पहा आणि त्या पद्धतीने सूर्यनमस्कार करा. वजन वाढवण्यासाठी ज्यावेळी आपण सूर्यनमस्कार करतो त्यावेळी प्रत्येक आसनात 5 ते 6 सेकंद आपल्याला पॉज घ्यायचा आहे आणि मग पुढचं आसन करायचं आहे. कोणत्याही प्रकारची घाई करायची नाही आणि श्वासासोबत हे सूर्यनमस्कार आपल्याला करायचे आहेत. आता सूर्यनमस्कारासोबतच कोणती योगासने आपल्याला महत्त्वाची आहे ते आपण आता पाहणार आहोत. प्रथम आपण योगासन पाहणार आहोत, बद्ध कोणासन. त्यासाठी दोघी पायाचे पंजे या पद्धतीने जोडून घ्या. पायांना शक्य होईल तितकं आत घ्या. या पद्धतीने हाताने पकडून घ्या आणि हळूहळू प्रत्येक आसनात आपल्याला हळूहळू या पद्धतीने पाय वर खाली करा. पाठीचा कणा सरळ ठेवा आणि हळूहळू पायांना वर खाली करा. आता दुसरे महत्त्वाचे आसन मलासन. त्यासाठी दोघी पाय या पद्धतीने मोकळे करा आणि या पद्धतीने मलासनात बसायचे आहे. आपल्या कोपरने गुडघ्यांना बाहेरच्या दिशेने स्ट्रेच करा. पाठीचा कणा सरळ ठेवा आणि या पद्धतीने 1 ते 2 मिनिट या आसनात देखील आपल्याला थांबायचे आहे. यामुळे आपलं मांड्यांची, पायांची लवचिकता ही छान होते, सुधारते आणि आपले चयापचय क्रिया, मेटाबॉलिझम रेट
देखील व्यवस्थित सुधारतो. आता तिसरं महत्त्वाचं योगासन करणार आहोत, वज्रासन. त्यासाठी दोघी पाय या पद्धतीने फोल्ड करा आणि व्यवस्थित या पद्धतीने बसून घ्या. आपल्या पायाच्या पंजांवर आपल्याला व्यवस्थित बसायचं आहे. या आसनात देखील रोज जेवण झाल्यानंतर कमीत कमी 5 ते 6 मिनिटे आपल्याला जरूर बसायचे आहे. यामुळे आपलं खाल्लेलं जे आहे व्यवस्थित अन्नाचं पचन होतं, आपले डायजेशन सिस्टीम स्ट्रॉंग होते, चयापचय क्रिया व्यवस्थित होते, मेटाबॉलिझम फास्ट होतं. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं आसन आहे. गॅस्ट्रिक इश्यूज यासारखे प्रॉब्लेम्स, ॲसिडिटीसारखे इश्यूज आपल्याला भविष्यात देखील होत नाही. आणि आपला मेटाबॉलिझम, चयापचय क्रिया जितकी स्ट्रॉंग असेल तितकं आपलं पचन व्यवस्थित होईल आणि आपलं वजन वाढण्यास मदत होईल. तर नक्की 5 ते 6 मिनटं जेवण झाल्यानंतर रोज आपल्याला बसायचं आहे. आता चौथे महत्त्वाचे योगासन म्हणजे भुजंगासन. त्यासाठी आपल्याला पोटावर झोपून घ्यायचं आहे. या पद्धतीने भुजंगासनात दोन्ही हात आपले खांद्याजवळ, कोपर आपल्या आतल्या बाजूला, पायांमध्ये थोडं अंतर असेल, हनुवटी मॅटवर असेल. श्वास घेत हळूहळू वर यायचं आहे आणि वर पाहण्याचा प्रयत्न करा. कानामध्ये आणि खांद्यांमध्ये थोडं अंतर ठेवा. श्वास सोडत हळूहळू खाली. कोणत्याही प्रकारची घाई न करता श्वास घेत वर यायचं आहे. या स्थितीत आपल्याला 5 ते 10 सेकंद होल्ड करायचं आहे आणि हळूहळू आपल्याला खाली जायचं आहे. अतिशय उत्तम असं आसन आहे. भुजंग आसनामुळे आपला जो काही चयापचय रेट आहे, मेटाबॉलिझम फास्ट होते. त्याच पद्धतीने सर्वात महत्त्वाचे जे आपले हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आहेत त्यात बॅलन्स करायला अतिशय महत्त्वाचं उपयोगी असं आसन आहे. त्याच पद्धतीने आपल्या थायरॉईडवर देखील छान काम करतं. तर खूप सारे फायदे आहेत. तर प्रत्येक आसन करताना पॉज करा, 10 ते 20 सेकंदाचा पॉज करा आणि त्या पद्धतीने हळूहळू आसन करा. 3 सेटमध्ये तुम्ही रिपीट करू शकता आणि त्यानंतर पुढच्या आसनात जरूर जा. पद्धतीने तुम्ही अर्ध हलासनात या. हातांनी या पद्धतीने पकडून घ्या, गुडघे सरळ करा. यामुळे रक्त हे पायांकडून हृदयाकडे येते, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. अतिशय उत्तम असं आसन आहे. वजन वाढण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे. हळूहळू पायांना रिलॅक्स करा. तर अशा पद्धतीने 10 ते 20 सेकंद या आसनात आपल्याला थांबायचं आहे. तुम्ही याचे सेट करू शकता. 2 ते 3 सेटमध्ये तुम्ही रिपीट करा. आता 6वं योगासन करणार आहोत, पवनमुक्तासन. त्यासाठी दोघी पाय या पद्धतीने फोल्ड करा. हातांनी या पद्धतीने पकडून घ्या. जर तुम्हाला मानेसंबंधी कोणतेही त्रास नसतील तर तुम्ही हळूहळू मानेला वर उचला आणि आपले कपाळ गुडघ्याजवळ नेण्याचा प्रयत्न करा आणि या स्थितीत थांबा. किंवा तुम्ही याच पद्धतीने थांबले तरीही चालेल आणि होल्ड करा. यामुळे जे काही आपले गॅसेस असतात ते पूर्ण शरीरातून बाहेर निघायला मदत होते. म्हणून याचं पवनमुक्तासन असं नाव आहे. ज्यामुळे आपलं चयापचय क्रिया आहे ती व्यवस्थित होते, छान होते, पचन सुधारते, ॲसिडिटीसारखे त्रास आपल्याला होत नाही. आणि ज्यावेळी आपले पचन सुधारतं त्यावेळी आपोआपच आपल्याला भूक वाढते आणि वजन वाढण्यास मदत होते. तर अतिशय उपयुक्त हे आसनं आहेत ज्यामुळे वजन आपलं नक्की वाढण्यास मदत होते, परंतु त्यात नित्यनियमितपणा हवा. अशा पद्धतीने या आसनात 1 ते 2 मिनिट आपल्याला थांबायचं आहे आणि हळूहळू रिलॅक्स करायचं आहे. तर अशा पद्धतीने 6 ते 7 सेट सूर्यनमस्कार व ही 6 योगासने आपल्याला करायची आहेत. प्रत्येक योगासनात आपल्याला थांबून व्यवस्थित 5 ते 10 सेकंदाचा पॉज घेऊनच आपल्याला करायची आहेत आणि तुम्ही ही योगासने 2 ते 3 सेटमध्ये सहज रिपीट करू शकता. आता हे व्यायाम योगासनांसोबत आपल्याला आहार देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आपण हे रुटीन फॉलो करणार पण त्याला आहाराची जोड योग्य दिली तरच आपल्याला त्याचा फायदा होईल. आहारात देखील आपल्याला काही बदल करायचे आहेत. रोज रात्री झोपण्यापूर्वी 4 ते 5 बदाम, 1 ते 2 अक्रोड, 8 ते 10 काळे मनुके, 1 ते 2 अंजीर
या पद्धतीने भिजवून मग सकाळी आपण त्यांचं सेवन करायला हवं. त्याच पद्धतीने कमीत कमी 2 केळी, 2 ते 3 खजूर ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या आणि सकाळी यांचे सेवन करा. जर आंब्याचा सीझन असेल तर तुम्ही 1 ते 2 आंबे देखील खा, ज्यामुळे लगेच वजन वाढायला मदत होते. केळी, आंबा, खजूर या पदार्थांमुळे लगेच वजन वाढायला सुरुवात होते, परंतु त्यांचं अतिसेवन देखील टाळा. तर योग्य प्रमाणात त्यांचा आहारात समावेश करा, ज्याने तुम्हाला वजन वाढण्यास मदत होईल. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स यांचा व्यवस्थित समावेश करा. रात्री 7 ते 8 दरम्यान जेवण करा. योग्य पद्धतीचे फळभाज्या, पालेभाज्या यांचा समावेश करा आणि सर्व खा, जेणेकरून तुमचं वजन व्यवस्थित वाढायला मदत होते. अशा पद्धतीने संतुलित आहार घ्या, घरचं जेवण करा, बाहेरचे पॅकेज फूड, जंक फूड टाळा आणि संतुलित आहार घ्या. त्याला व्यायाम, योगासनांची जोड द्या. नक्कीच तुम्हाला वजन वाढलेलं दिसेल. हे रुटीन फॉलो करण्यापूर्वी तुम्ही तुमचं वजन जरूर करा आणि त्यानंतर 30 दिवसानंतर तुमचं वजन करा. तुम्हाला नक्कीच ते वाढलेलं दिसेल. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल आणि तुमचं वजन वाढण्यास मदत करेल. तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनही प्रेस करा, म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओला हाईप देखील करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ जाण्याला मदत होते. आपले फक्त महिलांसाठी ऑनलाईन क्लासेस देखील असतात, तर त्यात तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा. हरिओम.